बातमी मुंबईतून। मुंबईतल्या ताडदेवमध्ये असलेल्या वेलिंग्टन हाइट्स या इमारतीचे 18 मजले अवैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय। या मजल्यावरची घरं रिकामी करण्याचे आदेश कोर्टाने कायम ठेवलेत। या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यात घरं रिकामी करण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश कायम ठेवलेला आहे। उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। दरम्यान याचिकाकर्त्यांना घरं रिकामी करण्यासाठी वेळ हवा असेल तर उच्च न्यायालयाकडे तशी विनंती करू शकता असं सुप्रीम कोर्टाने या सुनावणी दरम्यान सांगितलं। मुंबईच्या ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स ही इमारत जे ती 34 मजली आहे, पण यातील 18 मजले जे ते अनधिकृत असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। आणि त्याच्यानंतर आता 18 मजले म्हणजे 17 मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंत राहणाऱ्या रहिवाशांना 2 आठवड्यात त्यांची सदनिका जी आहे ती रिकामी करण्याचे आदेश जे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या आदेशाविरोधात इथले रहिवासी जे ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचं पालन करावं आणि कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे असं मत जे ते नोंदवलेलं। त्यामुळे आता पुढील 2 आठवड्यात जे ते इथल्या सदनिका ज्या आहेत ते म्हणजे 18व्या मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंतच्या सदनिका ज्या आहेत त्या खाली कराव्या असं मत जे ते एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे। बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा एक गंभीर प्रकार असल्याची टीका करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सोसायटीचे 18 मजले रिकामे करण्याचे आदेश जे ते दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।